नमस्कार मित्रांनो, मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पीएम किसान सन्मान निधी या योजनेबद्दल माहिती। भारत सरकारने गरीब शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेला साधेपणाने पीएम किसान योजना म्हटले जाते। 2018 मध्ये सुरू झालेल्या या योजनेद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये अनुदान दिले जाते। ही रक्कम दर 4 महिन्यांनी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते। या योजनेचे फायदे काय आहेत मित्रांनो? नियमित उत्पन्नाचा स्रोत म्हणजेच पीएम किसान योजनेमुळे गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची नियमित मदत मिळते। हे पैसे त्यांच्या उत्पन्नात भर घालतात आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करतात। शेती खर्चात मदत होते। योजनेतून मिळणारी रक्कम शेतकऱ्यांच्या बियाणे, खते, कीटकनाशके आणि शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टींची खरेदी करण्यास मदत करते। कर्जमुक्तता योजनेमुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहणार नाही। त्यांना कमी व्याजदरावर पुरवठा कर्ज मिळेल। पीएम किसान योजनेचा 16व्या हप्त्याची रक्कम 28 फेब्रुवारी 2024 रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली होती। आता 17व्या हप्त्याची रक्कम मे 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। त्यासाठी मित्रांनो KYC करणे आवश्यक आहे। हप्त्याची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी शेतकऱ्यांनी eKYC करणे आवश्यक असणार आहे। eKYC प्रक्रियेसाठी त्यांनी पीएम किसान योजनेच्या साईटवर जाऊन आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर नोंदवला पाहिजे। त्यानंतर एक नवीन OTP येईल, ज्यांची नोंद केल्यावर eKYC पूर्ण होईल। शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासू शकता। त्यासाठी त्यांनी पीएम किसान वेबसाईटवर बेनिफिशियरी लिस्ट या ऑप्शनला क्लिक करून आपला राज्य, तालुका, गाव निवडायला पाहिजे। त्यानंतर त्यांना लाभार्थ्याची यादी दिसेल आणि आपले नाव त्यात शोधता येईल। शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदरावर कर्जाची सोय सुद्धा केलेली आहे मित्रांनो। पीएम किसान योजनेबरोबरच सरकारने शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदरावर कर्जाची सोय केली आहे। त्यामुळे शेतकरी आपल्या शेतीसाठी लागणारे निधी मिळवू शकतील आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहणार नाहीत। शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या बँक शाखेत जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करून कर्जासाठी अर्ज करायचा आहे। सरकारच्या या पायाभूत सुविधांमुळे शेतकऱ्यांना जीवनमानात सुधारणा होईल आणि त्यांना आपल्या शेतीवर लक्ष केंद्रित करता येईल। पीएम किसान योजना ही गरीब शेतकरी एक आशेचा किरण ठरली आहे। या योजनेमुळे शेतकरी आपल्या स्थितीत सुधारणा करू शकतील आणि कमी व्याजदरावर कर्जाच्या साहाय्याने आपली शेती सुधारू शकतील। शेतकऱ्यांनी या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनमानाचा दर्जा उंचवावा। तर मित्रांनो, ही होती आजची माहिती। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।